हेडलाइन्स प्रस्तुत करता टीजेएसबी सहकारी बैंक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बैंक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। खासदार संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची शिंदेंसमोर तीव्र नाराजी। महायुती शिस्तभंग सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। भविष्यातील वाद टाळण्याचे निर्देश। एसआयटीच्या प्राथमिक चौकशीनंतर राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल। अजामीनपात्र कलमाअंतर्गत 6 जणांविरोधात गुन्हा। तक्रारीमध्ये सामान चोरी आणि विक्रीचा उल्लेख। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केलेली 4 किलोची चांदीची वीट गायब। ट्रस्टकडून दानाबाबत कुठलीही पावती नाही। खासदार संजय राऊतांचं ट्विट करत गंभीर आरोप। 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। मतदारसंघात जाऊन बंडखोरांना विचारणार जाब। ठाकरेंच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष। मनसे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणाऱ्या बैठकीकडे लक्ष। एफडीएच्या भेसळ विरोधी कारवाईमुळे दूध उत्पादकांना अच्छे दिन। दुधाच्या दरात प्रति लिटर 8 ते 10 रुपयांची वाढ। दही, ताक, पनीर, तुपाचे दरही वधारले। हॉटेल व्यावसायिक उद्योगांना सरकारचा मोठा दिलासा। कमर्शियल गॅस पुरवठ्यातील सर्व निर्बंध हटवले। गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत। एमपीएससी कडून परीक्षार्थींना मोठा दिलासा। कागदपत्र सादर करण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ। प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आयोगाचा निर्णय। भिवंडी अत्याचाराच्या घटनेनं हादरलं। घरासमोर खेळणाऱ्या 7 वर्षीय चिमुरडीवर खाऊचा आमिष दाखवून अत्याचार। फरार होण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाला बेड्या, तर आरोपीचा एन्काउंटर करा। भिवंडीमध्ये संतप्त नागरिकांची मागणी। कोल्हापूरच्या शिरगावात नात्याला काळीमा फासणारी घटना। गतिमंद तरुणीवर काकांकडूनच लैंगिक अत्याचार। पीडित युवतीला शारीरिक त्रास होऊ लागल्यानं प्रकार उघडकीस। आईनं पोटच्या मुलीला लाथेनं तुडवलं। अंगणवाडीमध्ये जात नाही म्हणून चिमुकलीला मारहाण। पनवेलच्या नांदगाव येथील घटना।